जय भीम. कलेक्टर साहेब, SP साहेब, माझा संतोष देशमुख किंवा महादेव मुंडे होऊ देऊ नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. लक्ष्मण व हनुमंत घुगे हे तुझा महादेव मुंडे नक्कीच करूत. तू मागासवर्गीय आहेस, म्हणून तुला कसं संपवायचं ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळं मला संरक्षण द्यावं, नाही तर मग माझं कुटुंब तो 11/8/2025ला असं त्यांच्या हातानं मरण्यापेक्षा मी स्वतःच मरण्याचं ठरवत आहे. 11/5ला मी आत्महत्या 11/8/2025ला सकाळी 11 वाजता कलेक्टर ऑफिस किंवा SP ऑफिस यांच्यासमोर कुटुंबासह आत्मदहन करणार आहे. त्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमी चर्चेत येतो. आपण मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिले की कशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर येथील SP असतील, जे काही प्रमुख अधिकारी होते, यांचे बदले झाले आहेत. परंतु अजून सुद्धा येथील सर्वसामान्यांना, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, ही जर वेळ येत असेल तर जिल्ह्यात अजून तरी नेमकं काय चाललंय हा प्रश्न उपस्थित होतो. आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे की त्यांची जी जमीन आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि त्या जमिनीच्या अनुषंगाने त्यांना वारंवार त्रास दिला जातो. याच अनुषंगाने त्यांनी आज पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील यांची भेट घेतली आणि आत्महत्येची परवानगी मागितली. का बाबा आज तुम्ही दोन्ही अधिकाऱ्यांना भेटले आणि कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी मागताय, असं का? नमस्कार साहेब. जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेब यांना मी होळ तालुका केज येथील दलित मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी असून मला 4 मुलं आणि पत्नी असून मी जमीन वाहतो. मला शेजारी असलेले लक्ष्मण व हनुमंत घुगे हे 2021 पासून सतत त्रास देतात. म्हणून म्हणजे मी 2 वेळा अट्रॉसिटी केली, पण त्यांना मी पोलीस स्टेशनला गेलो की पोलीस स्टेशन मला सहकार्य करीत नाही. DYSPकडे गेलो, DYSP सहकार्य करीत नाहीत. इकडं कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी पत्रव्यवहार 21 पासून केला, पण मला कुठंही न्याय मिळाला नाही आजपर्यंत. म्हणून म्हणजे आता म्हणजे याच्यात त्याच्या लक्ष्मण हनुमंत यांच्याकडून मरण्यापेक्षा मीच म्हणजे SP साहेबाच्या यांचे परवानगीनं मेलं तर हे तरी होईल आणि मला न्याय कुठं मिळेल याच्यासाठी मी वारंवार चक्रा केल्यात, पण मला कुठंही न्याय मिळालेला नाही. म्हणूनच मी दिनांक 11/8/2025 रोजी सकाळी 11 वाजता या लोकांच्या त्रासाला वैतागून मी आणि माझ्या कुटुंबासकट आत्महत्या करणारच आहे. काय प्रकार आहे नेमकं ह्या शेतीचा? मी जमीन खरेदी केलेली आहे आणि ती एकदम अहिल्यानगर अहमदपूर रोडवर 53 गुंठे आहे. पण ती जमीन हडपण्याच्या उद्देशानं लक्ष्मण आणि हनुमंत मला त्रास देतात. त्यांच्या चुलत्याकून मी घेतलेले आहे आणि ते म्हणते चुलत्याला येतच नाही, एवढा हिस्सा येतच नाही. पण मी खरेदी करूनही 21 गुंठे शिल्लक आहे साहेब. 21 गुंठे शिल्लक आहे. त्याची जमीन घ्यायला मागत नाहीत. माझीच जमीन, कारण मी मागासवर्गीय आहे म्हणून म्हणजे मला माझीच जमीन हडप करायची त्यांना. मग ते विनाकारण तुमच्यावर आरोप करणार नाही, त्यांच्याकडे काहीतरी कागदपत्र असतील? त्यांच्याकडे कागदपत्र काही नाही. त्यांनी जर का 143(1)(1) मधून जी 1 हेक्टर 76 आर आहे, त्या आजच्या 7/12ला 53 गुंठ्याचा हिशोब जुळवून द्यावा. मी आज बी सोडायला तयार. त्यांच्यावर काही कारवाई वगैरे पोलिसांनी? पोलीस ते तर 302चे काही कितीतरी वेळेचे हे आहेत. त्यांनी आता मी शेतात पेरणी करीत होतो त्यावेळेला 3 दिवस 10, 11 आणि 12
112ला फोन करूनही एकही पोलीस तिथपर्यंत माझ्या आहे. आणि ते माझ्या शेजारचे असलेले घुगे मंडळी त्यांनी माझ्या अट्रॉसिटीला साथ दिली म्हणून त्यांच्यावर सुद्धा बलात्काराचा गुन्हा, ह्याचे असे गुन्हे म्हणजे आता एकच त्याच दिवशी उदाहरण 10/11/12 त्यांची लक्ष्मणची भाऊजई तिथं उपस्थित नसताना आणि ती दवाखान्यात असताना तिला गर्भपात करायला ॲडमिट केलेलं होतं अगोदरच, पण ती तिथं आहे असं भासून मला साक्ष देणारे जे त्यांचेच वंजाऱ्याचेच साक्षीदार आहेत, पण त्यांच्यावर गुन्हे लादायचे म्हणून म्हणजे पोलिसनं रिपोर्ट घेतला नाही म्हणून म्हणजे त्यांनी दवाखान्यात म्हणजे प्रायव्हेट ह्याच्यातून हे घेतलंय, कोर्टातून गुन्हा दाखल केलाय. म्हणजे मला तर त्रास आहेच आहे, पण मला जे साक्ष देतात त्यांनाही त्रास देतात. त्यांनाही बलात्काराची केस टाकणे, चोरीमारीची केस टाकणे, त्यांनाही म्हणजे हे असे प्रकार त्यांनाही ना आम्हालाही दोघांवरही त्यांचा करण्याचा, कारण ते क्रिमिनल माइंडचे आहेत. त्यांच्यावर 302च्या केसेस आहेत. गावात त्यांची सगळ्यावर दहशत आहे. एकही माणूस मला साक्षी द्यायला सुद्धा माणूस मिळू नये इथपर्यंतचे माझे प्रयत्न केलेले आहेत. त्यांना काय कोणाचं राजकीय वरद असतं, राजकीय नेते त्यांना मदत करतात. आता राजकीय नेते म्हणजे आता ते आहेत आमच्या गावचेच नेताजी शिंदे म्हणून आहेत. आता मागासवर्गीयाच्याच हे आहेत, नमिता मुंदडा प्रतिनिधित्व करतात. पण हे मागासवर्गीय मी त्याच्यासाठी पत्र दिलेलं आहे नमिता मुंदडाला, पण त्यांनी आजपर्यंत मला कधीही विचारलेलं नाही. त्यांचा राजकीय विरोध असल्यामुळंच माझा संशय आहे की मला त्रास व्हायलेला आहे आता. आणि हे आयुष्यभर ह्यांचा त्रास सहन करण्यापेक्षा आपलं कलेक्टर साहेबाची, SP साहेबाची परमिशन घेऊन माझं कुटुंब संपलं तरी काय हरकत आहे? मग काय करावं? नाविलाज आहे माझा. म्हणून म्हणजे मी 11/8/25ला आत्महत्या करण्याचं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. पाहतोय खूप विचित्र प्रकार जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि सर्वसामान्यांना जर या म्हणजे जे टोकाचं पाऊल असतं असा निर्णय घ्यायची वेळ येत असेल तर खरोखरच ही खेदाची बाब आहे. यामध्ये जे काही संबंधित ठीक खेदजनक बाब आहेत ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या, आणि सर्वसामान्य कुटुंबातील जे व्यक्ती असतात यांना जर अशा प्रकारे त्रास होत असेल तर जिल्ह्यातून खरोखरच या बाबी जिल्ह्याला पटणारे नाहीत. यामुळे ह्यात जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर संबंधित विभागाने कठोर कारवाई करावी आणि ही जी व्यक्ती आहे हे जे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी जे निवेदन पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे यावर नक्की जिल्हाधिकारी यांनी विचार करण्याची गरज आहे.